रोहित दादांना विनंती आहे उपस्थित आमच्या सर्व भावी पोलीस आणि सैनिक बांधवातील विद्यार्थ्यांना सर्वांना मार्गदर्शन करावं टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय रोहित दादा। अशा काही गोष्टी म्हणून तर आमच्या अडचणी वाढतात। टायगर करियर अकॅडमीच्या माध्यमातून तसंच इथे येणारे जे सर्व होतकरू मुलं आणि मुली आहेत त्यांच्या कष्टातून व त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या पाठिंब्याने जे पोलीस भरती असेल, SRPF असेल, तसंच विविध विभागामध्ये जे अधिकारी झालेले सर्व मुलं मुली आहेत त्यांचा सत्कार इथे ठेवणं आणि त्या सत्कारासाठी उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे सत्यजित भाऊ मच्छिंद्र, अनिल भाऊ पांडवे, तसंच ज्ञानदेव भाऊ लष्कर, इथे उपस्थित असणारे तानाजी भाऊ पिसे असतील, सचिन भाऊ शेटे असतील, सुधीर भाऊ वसाटे असतील, जयसिंग भाऊ तिटे असतील, सुमित बैलुमे, दीपक यादव, मंगेश शिंदे, सुधीर यादव, वैभव बाबर, सागर भाऊ पवळ, तसंच इथं उपस्थित असणारे वैभव बाबर, अभंग भाऊ बोरुडे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पालक, उद्याचे सर्व पोलीस अधिकारी, आर्मी ऑफिसर, बंधू आणि भगिनींनो, हर्षदराव दरवर्षी मला इथं बोलवतात आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये येऊन मला बोलण्याची संधी ही दिली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की इथं आल्यानंतर तुमच्यातले काही मुलं मुली जेव्हा बोलतात, त्यांचे अनुभव जेव्हा सांगतात, त्यातून आम्ही सुद्धा काही ना काहीतरी शिकत असतो। तुमचे पालक तुमच्या सर्वांसाठी अतिशय कष्ट घेत असतात। तुम्ही फक्त पालकांना सांगितलं असतं आम्हाला अधिकारी बनायचंय, पोलीस बनायचंय, सरकारी नोकरीमध्ये भरती करायची आहे, एवढा खर्च येईल, या अकॅडमीमध्ये चाललोय, या गावात चाललोय, त्या शहरात चाललोय, तसं बघितलं तुमच्या पालकांना कदाचित तुम्ही काय करणार आहात हे सुद्धा माहिती नसेल। वडिलांना काही प्रमाणात अंदाज असेल, पण आईला कदाचित कळत सुद्धा नसेल की कुठल्या विभागामध्ये तुम्ही नोकरी करणार आहात, पण तुमचे आईवडील तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि मग अशा विविध तालुक्यामध्ये, शहरामध्ये तुम्हाला जाण्याची परवानगी देतात। जो कुठला खर्च असेल, आपली परिस्थिती असली काय नसली काय तरी सुद्धा तुमचा खर्च कसा भरता येईल तो ते प्रयत्न करत असतात। शेतामध्ये पीक खराब झालं तरी उसने घेतील, पण तुमची फी तिथे देतील। छोटा मोठा व्यवसाय असेल, तो अडचणीत असला तरी कसं तरी आपला खर्च कमी करतील, पण तुमचा खर्च हा कसा तरी ते भरून काढतील। असे आपले आईवडील, आपले पालक, आपले सर्व मित्रपरिवार आणि सगळे नातेवाईक, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। हा जो विश्वास आहे तुमच्यावर, या विश्वासाला फक्त तडा जाऊन देऊ नका। सगळेच अधिकारी बनतील असं नाही, तुमच्यातले 100%, 99% बनतील अशी आपण विश्वास व्यक्त करू, पण 1% जो कोणी असतील जे बनणार नाही तरी खचून जाऊ नये। कारण का आम्ही सुद्धा व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्हाला यश मिळतं असं नाही। एखादा निर्णय घेतला तर तो चुकतो, पण चुकलेला निर्णय बघून जर आम्ही हताश होऊन घरी बसलो असतो तर पुढे जाऊ शकलो नसतो। मी फक्त माझंच बोलत नाही, तुम्ही तुमच्या पालकांना विचारा, जे कोणी मोठे आज लोक झालेत ते आयुष्यभर काय फक्त यशच मिळवत गेलेत असं नाही। आता मच्छिंद्र भाऊंनी सांगितलं नाही ते किती वेळा प्रयत्न केला हो तुम्ही? 3-4 वेळा। आता पहिल्यांदा जर ते नापास झाले असते ना तर पुढेच गेले नसते, नाही तर पुण्यात जाऊन घाबरले असते आणि दुसऱ्यांदा प्रयत्न नाही तर तिसऱ्यांदा केला नसता ते अधिकारी झाले नसते, पण त्यांनी तो प्रयत्न केला। आता हर्षद भाऊ सुद्धा पूर्वी अधिकारी होतेच ना, पोलीसमध्ये होता ना, हां मग तेच ते सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि मग त्यांनी तिथं किती वेळा प्रयत्न केले, का एका झटक्यातच झालं? 3 वेळा। तुम्ही होऊ शकता एका झटक्यात, तुमचं ते कॅपॅसिटी आहे। हां असं तिघच झाला होता, पण 3च झालं ना? बर बर, का बरं?
5 किलोमीटर होतं आणि तेव्हा मी 16 मिनिटं 6 सेकंद चालतो, तेव्हा आम्हाला होते 25 मिनिटं होते. 16 मिनिटं आणि 6 सेकंदात मी पूर्ण केलं. आउट ऑफ मिळालं. आउट ऑफ मिळाला, पण पाठीमागचा तो जवळपास 2 किलोमीटर मागच होता. ते आर्मीमध्ये एक रनिंग होती, तेव्हा मी किती नॅशनल होतो आणि नॅशनल चालू होतं तेव्हा ते 16 मिनिटं चालू होतं. तर मी 4 मिनिटं 16 सेकंद मारलं होतं. तेव्हा मी 300 मिनिटचा गॅप चालू होता. तेव्हा मला करणं तेव्हा एक मस्त केलं पण तेव्हा मोबाईल नव्हता, फोटो काहीच देत नाही. नाही, पण तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो, नका काळजी करू. पण आता ठीक आहे, तुम्ही तो निर्णय घेतला. निर्णय जेव्हा घेतला तेव्हा लग्न झालं होतं का? नव्हतं. कारण का हर्षद सर सगळीकडे दिसतात, पण ही संस्था चालवत असताना खंबीरपणे त्यांना साथ त्यांच्या पत्नीची आहेत, त्या तिथं बसलेल्या आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचा तळाबाजू सत्कार करावा. हर्षद सर असतील, पूर्ण स्टाफ असेल, ज्या ज्या लोकांनी इथं मदत केली, कुणी एखादी गोष्ट दिली असेल, पुस्तक दिलं असेल, एखादी अडचण आली असेल ती सोडवली असेल, जे कुणी अधिकारी असतील, मित्रपरिवार असतील, त्यांचासुद्धा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि त्यावेळेस तुम्हाला स्पीड होतच जास्त, पण ही संस्था सुरू केल्यानंतर तुमच्या संस्थेला पण स्पीड खूप जास्त आहे. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा ठराविकच लोक आर्मी आणि पोलीसमध्ये गेली होती. जसं मगाशी करण का कुणीतरी सांगितलं की हा जो बोर्ड आहे, आता हा ठीक आहे, आता नवीनच बोर्ड आहे, पण असे अनेक असं तुम्ही बोर्ड लावत गेला तर उद्या असं होईल की तुम्हाला अख्खं कंपाऊंड करावं लागेल आणि त्या बोर्ड सगळे लावले तरी ते पुरणार नाही. असं यश 100% तुमच्या या संस्थेला येईल असा विश्वास इथे व्यक्त करतो. कारण त्याच्या मागे प्रयत्न आहेत, परिश्रम आहेत. ही संस्था उभी करणं जसं सोपं नव्हतं. त्यांच्या कुटुंबाला त्यांना मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही पहिली बॅच असेल त्या बॅचमध्ये असणारे मुलं मुली असतील त्यांनी यांच्यावर सुरुवातीला विश्वास ठेवला. आणि जसं नाव लोकांमध्ये होत गेलं, प्रसिद्ध होत गेलं, तसं तसं ठीक आहे, आता लोक नक्कीच येतील. पण सुरुवात अतिशय हालाख्याची होती आणि त्या सुरुवातीमध्ये त्यांना यश मिळाल्यामुळेच आता आपण मोठ्या संख्येने इथे आलेला आहात. आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो, या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून आत्तापर्यंत जे काही मला करता आलं ते मी केलेलं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये हर्षदराव आपण जरा एकत्रित बसून ठराविक एक प्लॅन बनवू. आता ही जमीन कदाचित तुमची नाही आहे, भाड्यावर आहे. तुमची स्वतःची जमीन कुठे आहे? पण ठीक आहे, स्वतःची जमीन आता कुठेतरी शोधा आणि तिथं आपण कायमस्वरूपी चांगली बिल्डिंग आणि चांगलं कन्स्ट्रक्शन करून. जमीन शोधली का? काय माझ्याकडे यायचं? ठीक आहे, तुम्ही इथं मुलांना शिकवता. मला असंही कळलेलं आहे की काय जे गरीब मुलं असतात त्यांना तुम्ही म्हणता की ठीक आहे, पगार लागल्यानंतर तुम्ही पगार मिळायला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही फी द्या, नाही तर कोणाच्या दुर्दैवाने घरी आई नसेल, वडील नसेल, काय आर्थिक अडचण असेल तरी तुम्ही तिथं मदत करता. आणि तुमची जी दानशूर वृत्ती आहे आणि कष्ट करण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे, तुमचा जो विचार आहे, त्यासाठी तुम्ही भेटा. जेवढं काय करता येईल मी करेल असा शब्द इथं 100% देतो. आणि एक चांगली संस्था आपल्या मतदारसंघामध्ये कशी होईल यासाठी आम्ही असूच असा विश्वास इथं व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर 2 महिने फक्त आपल्याला थांबायचं आहे. 2 महिने थांबल्यानंतर वारं बदललेलं आहे. आता जसं वारं बदललं आहे तसं आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडी, ठीक आहे, करोना असताना सुद्धा MPSC असेल, पोलीस भरती, बरेच काही विषय जे काही अडचणीत होते, प्रलंबित होते, बऱ्याच नियुक्त्या राहिल्या होत्या, बऱ्याच काही अडचणी होत्या, त्यावेळेस आम्ही सोडवल्या. हे सरकार बदलल्यानंतर तुमच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्यासाठी आम्ही आवाज म्हणून लढत राहिलो. पण त्याला यश खूप काय आलं नाही, कारण का हे सरकार, नाही तर मी काय राजकीय इथं बोलत नाही, पण एक त्याला प्रवृत्ती लागते. ती दुर्दैवाने ती प्रवृत्ती नसल्यामुळे काही अनेक विषय आपले प्रलंबित आहेत. आता हा मोबाईल इथं जो हर्षदने माझ्या ठेवला होता त्यांनी मला दाखवलं होतं की त्या व्हिडिओमध्ये काही मुलं पळत आहेत. म्हणजे आत्ता मुंबईची भरती झाली, मी सुद्धा तिथं गेलो होतो. मी खरं तर मी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो, पण ते म्हणाले की आम्ही हतबल आहोत, आम्हाला काय करता येणार नाही, कारण सांगण्यात आलेलं आहे की इलेक्शन सुरू होण्यापूर्वी जेवढी भरती तुम्हाला करून घेता येईल करा, म्हणजे आम्हाला काही प्रमाणात फायदा तो होईल. पण पावसात चिखलात पळत असताना अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला इथं कदाचित 50-50, 48-40 मार्क्ससुद्धा मिळत असतील, पण तिथं गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट 30वर आला असाल. आणि दुर्दैव असं त्याच्यामध्ये सुद्धा आता तुम्ही बघितलं, सकाळी 12 वाजता बोलवलं तर 6 वाजता तुम्हाला आत घेतलं जात होतं, तुम्हाला पळण्याची संधी दिली जात होती. त्याच्यामध्ये
कुणी जेवत होतं, कुणी जेवत नव्हतं आणि ह्याच्यातच पावसात पळत असताना बऱ्याच लोकांना उलट्या आल्या, अनेक अडचणी आल्या. त्यामुळे हे जे काही बेसिक गोष्टी असतात त्या जेव्हा दुर्लक्षित राहतात तेव्हा सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अन्याय हा होत असतो, जे होतकरू असतात. आता चांगल्या वातावरणामध्ये आपण सर्वजण पळत असतो, ती तुमची सवय, अचानकच पाऊस आला आणि चिखलात पळायला लावलं तर कुठं ना कुठेतरी आपली क्षमता ही कमी होत असते आणि त्याच्यात आपलं नुकसान होत असतं. दुर्दैवाने ते नुकसान आता होत आहे. आम्ही हा विषय मांडला, बोललो, पण काय त्यात होत नाही. पण जसं मी म्हणालो की वारं बदललंय आणि 2 महिन्यानंतर आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये येईल आणि तिथं आम्ही एका निर्णायक पदावर नक्कीच तिथं असू. आमच्या सर्व मोठे नेते तिथं असतील आणि त्यांच्या मदतीने मी तुम्हाला इथं शब्द देतो, ही स्पर्धा परीक्षा असेल आणि पोलीस भरती असेल. आणि खास करून पोलीस भरतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 100% ज्या पद्धतीने स्वर्गवासी आराराबांनी भरती काढली होती त्याच्यापेक्षा, त्यांच्या प्रेरणेने त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी भरती आपल्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण काढू असा शब्द, आणि ते सुद्धा 2 वर्षामध्ये आम्ही काढू असा शब्द हा आपल्या सर्वांना देतो. कारण का आम्ही तुमच्यात राहिलेलो, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. ठीक आहे, काही लोकांनी कदाचित तुमच्या आंदोलनामध्ये तिथं झोपले असतील, तिथं डब्बा खाल्ला असेल, तिथं भाकरी खाल्ली असेल, पण सत्ता आल्यानंतर ते तोंड सुद्धा बघायला आपलं आले नसतील. तेवढं नाटक आम्ही केलं नसेल, पण आम्ही तुमच्यात राहून तुमचे विषय समजून घेऊन ते विषय नक्कीच जेव्हा आम्हाला संधी मिळेल ते संधी मिळाल्यानंतर ते विषय सोडवण्याचा प्रयत्न आम्ही तिथं करू. प्रयत्न नाही तर 100% ते सोडू असा विश्वास इथं व्यक्त करतो. सर्व अधिकाऱ्यांना मी मनापासून, जे पोलीस झालेत, जे विविध डिपार्टमेंटमध्ये झालेले, त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना ठीक आहे यंदा यश आलं नाही, पुढच्या वेळेस तुम्हाला सर्वांना यश येईल असाही विश्वास करतो. आता मगाशी बोलत असताना मच्छिंद्र भाऊंनी सांगितलं इनबद्दल. आता तुम्ही त्यावेळेस इन नव्हता करत, आता इन करायला लागला. पण जे इन नव्हते करत नाही, तुम्ही जसा होता तसा आम्ही सुद्धा आउट कुठं इन करतो. आम्ही आज जसा आहे तसा आहे. तुमच्यात अधिकारी झाल्यानंतर बदल होतात, हे चांगले अधिकारी आहेत. पण तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्हाला आता पद मिळालं, तुम्ही अधिकारी झालेला आहात, सामान्य कुटुंबातून तुम्ही आलेला आहात. एखाद्या नेत्याला तुम्ही अडचणीत आणा, एखादा घमंडी नेता असेल, करण कुठे, त्यांना तुम्ही नक्कीच अडचणीत आणा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात झाला तुम्हाला ते माहिती आहे. आणि मग अशा लोकांना तुम्ही त्या जमिनीवर आणा. पण गरिबाचा एखादा मुद्दा असेल तर कृपा करून त्यांना कुठेही अडचणीत आणू नका. तुम्ही पोलीस विभागामध्ये आहात, असे अनेक गरीब आहेत जे छोटीशी रिक्षा चालवतात, नाहीतर एखादा छोटासा जो टेम्पो असतो ते चालवतात आणि त्याच्यामध्ये कधी कधी लायसन्समध्ये पुढं मागे असतं, काही अडचणी असतात, चालवता येत नसेल, कारवाई करा. पण गरिबाला फक्त थांबून 400, 500, 1000 रुपये त्याच्याकडनं काढण्याचा विचार तुम्ही करू नका. त्यामुळे तुम्ही करणार नाही असा विश्वास आहे, पण असं करू नका. कारण का ज्या कुटुंबातून, ज्या परिस्थितीतून तुम्ही आलेला आहात, असे अनेक लोक आहेत ज्यांना तुमच्यासारखी संधी मिळत नाही, ते तसेच गरीब राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा विचार तुम्ही अधिकारी झाल्यानंतर कराल असा विश्वास इथं व्यक्त करतो. खूप मोठे व्हा, आम्ही सुद्धा आहे. आम्हाला जिथं कुठं जमेल तिथं आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू. पण तुम्ही जे परिश्रम घेत आहात, जे तुम्ही रोज पळता, जो एक्सरसाइज करता, जे काय अभ्यास करता, मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय लोकांनी एवढा अभ्यास केला तर आपला महाराष्ट्र इथं नाही 10 पट नाही 100 पट कुठंतरी तिथं वाढेल. त्यामुळे तुम्ही फार आमच्यापेक्षा जास्त कष्ट घेता. ठीक आहे, आम्हाला जी संधी मिळते त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा जमिनीवर राहून जे काय करता येईल ते करतो आणि तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू. अधिकारी म्हणून तुम्ही करा, पालक तर तुमचे ते करतातच, तुमचे जे सर्व शिक्षक करतात. तर पुरुष एकदा या ही जी आपली संस्था आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, पालकांचं अभिनंदन करतो, जे यशस्वी झाले अशी मुलं आहेत त्यांचं अभिनंदन करतो, जे प्रयत्न करतायत त्यांचं अभिनंदन करतो, या संस्थेला ज्यांनी मदत केली त्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच तुम्ही चांगले अधिकारी बनाल असा विश्वास व्यक्त करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.